आज दहिवडी महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागाच्या वतीनं टीचर ट्रेनिंग प्रोग्राम, स्पेशली इन्स्ट्रुमेंटेशन टीचर ट्रेनिंग प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे। आणि या ट्रेनिंगचं मार्गदर्शन करण्यासाठी सिस्टोनिक इंडिया लिमिटेडचे इंजिनियर आदरणीय गोरखनाथजी आपल्या समेत उपस्थित झालेले आहेत। महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो। त्याचबरोबर रसायनशास्त्र विभागामधील सर्व प्राध्यापक हे या ट्रेनिंग वर्कशॉपसाठी उपस्थित आहे, त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो। आज आपल्याला जे ट्रेनिंग मिळणार आहे ते एएसच्या संदर्भामध्ये आहे, जो की एक महत्त्वाचा असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामध्ये सॉइलचे अनालिसिस केलं जातं। आपल्याकडे सॉइल अनालिसिस डिपार्टमेंट शासनमान्य असल्यामुळे आपण त्या सॉइलचे अनालिसिस पूर्ण करत असतो। आणि आज एएसचा उपयोग जनरली सॉइल मधले जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहेत त्यामध्ये कॉपर असतील, एफई असेल किंवा एमएन असेल, याचे अनालिसिस करण्यासाठी वापरला जातो। आणि आज पूर्ण ट्रेनिंग आपण घेतलेलं आहे। या अगोदर बी आपण अशा प्रकारचं ट्रेनिंग महाविद्यालयामध्ये आयोजित केलेलं होतं, तरी पण दरवर्षी अपडेट होत असतं, काही रिपेअर असतात, ते समजून घेण्यासाठी आज ट्रेनिंगचं आयोजन केलेलं आहे। आणि या आयोजनामध्ये महाविद्यालयाने सर्वांनीच आपल्याला सहकार्य केलेलं आहे। मी गोरखनाथ सरांना विनंती करतो की आमच्या फॅकल्टींना सर्वांनाच या ट्रेनिंग विषयी मार्गदर्शन करावं। गोरखनाथ जी, अब बोलिए। जैसे सर ने बताया कि इसका ठीक है, इसका जो फ्लेम ये इसका डेमो दिखाने के लिए, इंस्टॉलेशन करने के लिए, तो फर्स्ट क्या करते हैं, ठीक है, तो डायरेक्टली हम आपको एनालिसिस करके दिखाते हैं, हाउ टू कैसे कैलिब्रेट करते हैं इंस्ट्रूमेंट को, और आपको एनालिसिस करके दिखाते हैं। ठीक है, तो फर्स्ट थोड़ा कम कीजिए। ठीक है, ये फ्लेम है। ठीक है सर, चालू करा पासवर्ड। ठीक है, चले फ्लेम चालू कर दिया हमने। एएसओ एसिड ट्रेनिंग मेथड हम आपको दिखा रहे हैं। इसमें क्या है, फर्स्ट हमने फ्लेम लगा के देन यहाँ पे डिस्टिल वाटर में हमने इसको पुट किया। इसका फ्लेम का जो कलर है वो चेंज हो गया। ठीक है, सॉफ्टवेयर केले ये यहाँ पे सॉफ्टवेयर है। ठीक है, कॉपर का एनालिसिस करके हम आपको दिखा रहे हैं। ठीक है, आप ही सर, आप ही बोले ना, सर को बोलो, आप ही बोलो ना, आप ही बोलो। सॉफ्टवेअर का सॉफ्टवेअर कशा पद्धतीने ऑपरेट करायचं याचं ट्रेनिंग गोरखनाथजी देत आहेत। खरं तर सॉइलचं अनालिसिस करत असताना मेन जे एलिमेंट आहेत झेडएन, एफई, एमएन अँड सीयू हे फार महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत। हे मायक्रोन्यूट्रिएंट जर सॉइलमध्ये प्रॉपर नसतील तर पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही, पीक रोगराईला बळी पडतं। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सॉइलचं अनालिसिस करून घेतलं तर खूप बरं होतं। आता हे ऑपरेशन करत असताना काही अपडेट होत असतात, त्याचे अपडेट जे सॉफ्टवेअरमध्ये अपडेट होतात त्याचेही ट्रेनिंग आपण आज फॅकल्टी मेंबरला देत आहोत। आणि केमिस्ट्री विभागाच्या वतीनं हे छानपैकी असं ट्रेनिंग चालू आहे। सर्व फॅकल्टी मेंबर त्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत। त्यामध्ये डॉक्टर बी डी जाधव सर असतील, अनुषी सर असतील, डॉक्टर कुंभार सर असतील, काही सगळ्या मॅडम आहेत, डॉक्टर दिडवाग असतील, आणि सगळेच एकूण फॅकल्टी मेंबर इन्व्हॉल्व झालेले आहेत। याचा उपयोग निश्चितच विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल पर्पजसाठी होत असतो आणि विद्यार्थी छानपैकी प्रॅक्टिकल करतील आणि कुठल्या प्रकारची
इम्प्युरिटी राहणार नाही किंवा मोर ॲक्युरेसी मध्ये विद्यार्थी असे प्रॅक्टिकल करत असतात. BScच्या आणि MScच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करण्यासाठी हे महत्वाची इन्स्ट्रुमेंट आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांना जवळपास आपण विद्यापीठाच्या नियमानुसार प्रॅक्टिकलसाठी प्रोजेक्ट देत असतो आणि मुलं आनंदाने हे प्रॅक्टिकल करत असतात आणि एक रिसर्च ॲटिट्यूड या विद्यार्थ्यांच्या मध्ये डेव्हलप होत असतो. आता फॅकल्टी मेंबर मला पर्सनली हे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करता येतं, त्याच पद्धतीनं खूप साऱ्या फॅकल्टी मेंबरला हे इन्स्ट्रुमेंट ऑपरेट करता येतं आणि त्यामुळेच एकूणच हे नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत होत असतं. आणि आम्हाला या महाविद्यालयामध्ये डिपार्टमेंटला स्पेशली खूप सारे सगळे इन्स्ट्रुमेंट उपलब्ध झाले आहेत आणि त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर फॅकल्टीला रिसर्च करण्यासाठी आणि त्यांना एकूणच अकॅडमिक डेव्हलपमेंट करण्यासाठी होत असतो. हे काय हे सॉफ्टवेअरच चालले. हेच रन आहे, हेच सॉफ्टवेअर, हेच सॉफ्टवेअर हेच. आता हे सॉईल जे आहेत ते सॉईल आता ही फ्लेम काढली, हे जे शॅम्पल जे आहेत हे शॅम्पल मधून ज्यावेळेस आपण हा नेबुलायझर किंवा शॅम्पल सकर जो आहे तो जर बाजूला काढला तर ही फ्लेम चेंज होते. आता फ्लेम ही लिटल बिट ब्लूइश कलरची आहे. ज्यावेळेस फ्लेम जरा मी ओपन करतो, ज्यावेळेस यामध्ये शॅम्पलमध्ये आपण हे जे सॅम्पल सकर आहे टाकला की ही फ्लेम सुद्धा बदलत राहते. आता तुम्हाला ही वेगळ्या कलरची फ्लेम झालेली दिसते. याचा अर्थ शॅम्पल सक झाल्यानंतर ही जी फ्लेम आहे ते शॅम्पल अनालिसिस करत असते. आता मी हे शॅम्पलच्या बाहेर ज्यावेळेस हे ट्यूब काढत असतो त्यावेळेस पुन्हा फ्लेमचा हा कलर बदलत असतो. म्हणजे बाय चेंजिंग द कलर ऑफ द फ्लेम वन कॅन अंडरस्टँड वेदर दॅट कंटेन एलिमेंट्स ऑर नॉट. म्हणजे फक्त हे व्हिज्युअल आपल्याला सांगता येतं, पण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हाऊ मच अमाऊंट ऑफ Fe, हाऊ मच अमाऊंट ऑफ Zn आपल्याला डिटरमाइंड या सॉईल मधला करता येत असतो.